नमस्कार मंडळी. रोजच्या भाजीला काय करायचं हा प्रश्न मी गृहिणींना पडू देत नाही, कारण आपण रोजच्या भाज्यांची सिरीज चालू केलेली आहे. त्याचे 3 भाग आपण अपलोड केलेले आहेत आणि सोमवार ते शुक्रवार भाज्यांचं केल्यानंतर विकेंडला काय करायचं हा देखील प्रश्न पडणार नाही, कारण आपण विकेंड स्पेशल देखील सिरीज चालू केलेली आहे. त्याचा पार्ट 1 आणि पार्ट 2 अपलोड झालेला आहे. आज आहे पार्ट 3. चला वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे आपण करत आहोत इन्स्टंट असं झटपट सांबर. तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये मोहरीची आणि हिंगाची छान फोडणी करून घेतली. नंतर बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घातला, आलं लसूण पेस्ट घालून घेतलं. छान परतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि बेडगी मिरची पावडर आणि थोडंसं लाल तिखट घालून घेतलं आणि त्यामध्ये घातलेले आहेत आपण शेवग्याची शेंग, एक वांग, थोडासा भोपळा आणि टोमॅटो आणि नंतर घातलं कच्चा कांदा उभा चिरून आणि आपण घातलेलं आहे 2 ते 3 ग्लास पाणी, चवीनुसार मीठ. इतक्या भाज्या आपण पाण्यामध्ये मिठासोबत मऊसूत शिजवून घेणार आहोत. आपण कांदा फोडणीत देखील घातला आणि नंतर कच्चा कांदा आपण भाज्यांसोबत देखील घातलेला आहे. ह्यामुळं सांबरला अगदी साऊथ इंडियन टाईप असा फ्लेवर छान येतो आणि मस्त मंद आचेवर आपण भाज्या सगळ्या शिजवून घेणार आहोत. तोपर्यंत आपण कुकरला तुरीची डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये हळद आणि हिंग घालून शिजवून घेतलेली आहे. भाज्या शिजलेल्या आहेत आपल्या व्यवस्थित. 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहताल त्यामध्ये आपण घोटून डाळ घालून घेतलेली आहे. लागेल एवढं पाणी घालायचं. नंतर घालायचं 2 मोठे चमचे सांबर मसाला, 1 मोठा चमचा चिंच गुळाचा सिरप किंवा चिंचगुळाची चटणी आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हिरवीगार कोथिंबीर घालायची, मस्त मंद आचेवर उकळून घ्यायचं. असं झटपट सांबर वेगळ्या चवीचं आपण नेहमीच त्याच चवीचं करून पाहतो. ह्या पद्धतीनं नक्की करून बघा. भाज्यांचा फ्लेवर अगदी वेगळा लागतो ह्या पद्धतीच्या सांबरमध्ये. नंतर आपण केली होती की वेगळ्या प्रकारची डाळव्याची चटणी. त्यासाठी 1 वाटी डाळवं, चवीनुसार मीठ, साखर, अख्खे धणे, जिरे घातले, हिरवी मिरची, भरपूर कोथिंबीर घातली. मिक्सरला सुरुवातीला फिरवून घेतल्यानंतर त्यामध्ये घातलं अर्ध लिंबाचा रस आणि पाणी घालून मस्त फिरवून घेतलं. मऊसूत अशी बारीक एकदम अशी चटणी होते बरं का. सुरुवातीला एकदा फिरवल्यानंतर पाणी नंतर ॲड केल्यानंतर छान वाटली जाते. वरून आपण जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची कडकडीत फोडणी घातलेली आहे. झाली आपली झटपट अशी चटणी तयार. झटपट सांबर झालं, वेगळ्या पद्धतीची चटणी झाली. आता बघूयात आपण मेदूवडा. आपण करतोय मेदूवडा. तर 3 तास मी 1 वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी तांदूळ भिजू घातलेले होते. म्हणजे सकाळी 6 वाजता भिजू घातले आणि 9 वाजता ते वाटले बरं का. रात्रभर अजिबात भिजवायचं नाही. छान धुवायचे आणि 3 तास भिजवून घ्यायचे. वरचं पाणी काढून टाकायचं वाटायच्या अगोदर आणि कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला हे डाळ तांदूळ वाटायचे आहेत. एकदम मऊसूत असं वाटण करायचं आहे. हे बघा, असं बोटावर घेतल्यानंतर छान आपल्याला कळतं एकदम बारीक असं वाटण झालेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि चमच्याच्या किंवा हाताच्या साहाय्याने छान फेटून घ्यायचं आहे. इतकं फेटायचं की जोपर्यंत पीठ असं छान आपल्या हाताला हलकं वाटत नाही आणि जेव्हा आपण पाण्यामध्ये त्याचा ड्रॉप टाकू ना तेव्हा ते पीठ असं तरंगलं पाहिजे, इतकं त्याला फेटायचं आहे. थोडंसं 5 मिनटाचं काम म्हणजे कष्टाचं काम आहे 5 मिनटं फेटायचं बरं का, इतकंच. पण त्याची चव जी भन्नाट येते की नाही, एकदम छान येते. आणि त्याच्यामध्ये एअर जेव्हा जाते तेव्हा पीठ अगदी हलकं फुलकं होतं आणि फेटल्यानंतर ना पिठाचा रंग एकदम पांढरा शुभ्र असा दिसायला चालू होतं. आणि आपण यामध्ये तांदूळ देखील ॲड केलेले आहेत, त्यामुळे आपले वडे एकदम मऊ खुसखुशीत देखील होतात बरं का. आता आपण पाण्यामध्ये हे पीठ टाकून बघूया. पाहताल तुम्ही पाण्यात पीठ टाकल्या पीठ असं वर तरंगायला चालू होतं. म्हणजे आपलं पीठ छान फेटून तयार आहे मेदूवडे करण्यासाठी, म्हणजे उडीद वड्या करण्यासाठी. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर. छान मिक्स करायचं आहे. आता आपण हाताला पाणी लावून देखील मेदूवडे तेलामध्ये सोडू शकतो, पण मी इथे एक ट्रिक केलेली आहे. तर काय होतं, कधी हाताला पाणी लावूनसुद्धा ते लवकर सुटत नाही हाताचा वडा आणि त्याचा आकार बिघडतो. मग एकसारखा आकार येण्यासाठी आपली जी चहाची स्टीलची गाळणी असते ना, तिला पाणी लावून घेतलं आणि ह्या पद्धतीनं त्यावरती पीठ घालून घेतलं आणि छान असं मिश्रण गोल गरगरीत करायचं आहे आणि मस्त असं मधोमध गोल करून घ्यायचं आहे. आणि ह्या पद्धतीने केल्यानंतर एकसारखे सर्व वडे होतात.
तोपर्यंत मी तेल देखील कडक करायला ठेवलं होतं, म्हणजे तापायला ठेवलं होतं. गॅसची फ्लेम तेल गरम होताना फुल होते आणि जेव्हा वडा आपण सोडू तेव्हा मीडियम होती बरं का. तर मस्त असा वडा सोडून घेतलेला आहे आपण. आणि तुम्ही पाहताल जेव्हा आपण तेलामध्ये या पद्धतीने गाळणी सोडू तेव्हा आपण गाळणीला पाणी लावलं होतं, त्यामुळे लगेच वडे सुटले जातात आणि एकसारखे वडे होतात बरं का. आणि छान असे मंद आचेवर किंवा मीडियम आचेवर तळून घ्यायचे आहेत कुरकुरीत वडे. आणि व्यवस्थित फेटल्यामुळं ना तेल पण कमी पितात बरं का आणि टम्म फुगतात. आपल्या आता आवडीप्रमाणे आपण लहान किंवा मोठे करू शकतो. इथे मी मीडियम साईज घेतलेली आहे. मस्त सर्व वडे तळून घेतलेले आहे. चला आता आपण प्लेटिंग करूया. तर झटपट होणारं सांबार, वेगळ्या पद्धतीची चटणी आणि कुरकुरीत असा आपला मेदूवडा किंवा उडीद वडा आपल्या विकेंडला नक्की करून बघा. अगदी झटपट होतो बरं का आणि जास्त तामझाम करावं लागत नाही. घरच्या सगळ्यांना आवडेल. आणि हा विकेंडला हा मेदूवडा केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका. चला बघूया पुढचा पदार्थ. कांद्या पोह्याशिवाय विकेंड स्पेशल पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून आपण केलेले आहेत अगदी झटपट वेगळ्या पद्धतीचे कांदे पोहे. त्यासाठी इथे पोहे स्वच्छ करून घेतले, नंतर पातेल्यात काढून त्यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घेतले. पाणी घातल्यानंतर परत चाळणीवर निथळत ठेवले आणि छान निथळल्यानंतर ते परत एका बाऊलमध्ये काढून घेतले आणि नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, साखर आणि हळद लावून घेतली. आणि इथेच म्हणजे फोडणीत न लावता जेव्हा आपण पोहे धुवू त्यावेळेसच आपण मीठ आणि हळद, साखर लावली की वेगळी चव येते बरं का. एकदा ह्या पद्धतीने नक्की करून बघा पोहे. नंतर मग कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी करायची, मस्त कडकडीत फोडणी करायची. आणि नंतर घालायचा आपण कांदा घातल्यानंतर कांदा देखील गुलाबी रंगावर परतायचा. आणि कांदा परतत असताना त्यामध्ये घालायचे शेंगदाणे आणि मिरचीचे तुकडे. छान परतून घ्यायचं शेंगदाणे कडक होईपर्यंत. आणि नंतर घालायचे भिजवलेले पोहे आणि छान मिक्स करून दणदणीत वाफ काढून घ्यायची. या पद्धतीने साधेसुधे पोहे आहेत. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या की पोहे अगदी मऊसूत होतात, थंड झाले तरी निब्बर होत नाहीत. आणि छान मिक्स केल्यानंतर पिळायचं त्याच्यावरती अर्ध लिंबू आणि भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा मिक्स करायचं. आणि थोडीशी जर तुम्हाला निब्बर वाटले पोहे, तसं तर होणारच नाहीत ह्या पद्धतीने भिजवल्यानंतर, थोडासा पाण्याचा हापका द्या आणि एक दणदणीत वाफ काढा झाकण घालून. पोहेला थोडंसं 2 मिनटं झाकायचं बरं का. त्यांनी ना आतपर्यंत मीठ, साखर छान त्याची चव उतरते. आणि लगेच 2 मिनटात झाकण काढायचं आणि हिरवीगार कोथिंबीर आणि किसलेलं ओलं खोबरं म्हणा किंवा सुकं खोबऱ्यासोबत सर्व करायचे आहेत कांदे पोहे. आणि हे पोहे पाहिल्यानंतर कुणाला कोणते पोहे आठवले हे पण कमेंट करून नक्की सांगा. विकेंड स्पेशल पार्ट 3मध्ये कोणता पदार्थ तुम्हाला जास्त आवडला ते देखील कमेंट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून कृतज्ञता.